तर आज आपण एकचल समीकरणे वन शॉट मध्ये लर्न करणार आहोत। आता एकचल समीकरणे ओके इक्वेशन इन वन व्हेरिएबल काय असतं, तर सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की समजा तुम्हाला 4x अधिक 3 बरोबर 15 या पद्धतीचे एक समीकरण दिलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, तर x ची उकल काढायची। काय काढायची आहे, x ची उकल शोधून काढायची आहे। आणि हे काढत असताना जो नियम आहे त्या नियमांचं तंतोतंत पालन करायचं। आता पहा इथं 4x सोबत धन 3 आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एकचल समीकरणामध्ये दोन साईड असतात 5 समीकरणाच्या, एक असते डावी बाजू आणि एक असते उजवी बाजू, बरोबर। जसं की ही समीकरणाची काय आहे, डावी बाजू लेफ्ट हँड साइड आणि ही आहे समीकरणाची राईट हँड साइड। आपलं पहिला उद्देश असा असेल की x आणि x शी रिलेटेड जे असतं ते आपल्याला कुठे ठेवायचे, समीकरणाच्या डाव्या बाजूला, आणि जे अंक असतात ते आपल्याला काय करायचे आहे, उजव्या बाजूला प्लेस करायचे। हे करत असताना संख्येचे नियम रूल्स लक्षात ठेवायचे। आता इज इक्वल टू आहे, इज इक्वल टू च्या अलीकडे जर प्लस असेल तर ती संख्या अपोजिट साइडला काय करायची तुम्ही, मायनस। जी संख्या मायनस असेल ती काय करायची, प्लस। जी संख्या गुणाकारात आहे ती विरुद्ध संख्येला विरुद्ध दिशेला गेल्यावर कुठे जाते, भागाकारामध्ये। जी भागाकारामध्ये असेल ती असेल गुणाकारामध्ये। जी संख्या छेदामध्ये असेल ती जाते अंशामध्ये, आणि जी संख्या अंशामध्ये असेल ती संख्या जाते छेदामध्ये। म्हणजे अपोजिट साइडला नेमकं काय काय होते हे आपलं क्लिअर पाहिजे। हे जर क्लिअर असेल तर समीकरण चुकत नाही। समीकरणाची दोन रूल लक्षात आले, एक आपल्याला x किंवा x सारखा एखादा इंग्रजी अक्षर असेल त्याची उकल शोधायची आहे, त्याला शक्यतो कुठे ठेवायचं, आपल्याला लेफ्ट हँड साइडला, बरोबर। आणि अंक कुठे ठेवायचे, राईट हँड साइडला। दुसरा नियम की इज इक्वल टू च्या अपोजिट साइडला जाताना कोणते कोणते चेंजेस करायचे, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर मल्टिप्लिकेशन, असेल तर डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर डिनोमिनेटर, असेल तर न्यूमरेटर, न्यूमरेटर मध्ये अंक असेल तर डिनोमिनेटर। हा रूल इथे लक्षात ठेवायचा। मग आता या समीकरणामध्ये जे धन 3 आहेत, धन अपोजिट साइडला गेल्यावर काय होणार, ऋण होणार। सो 4x बरोबर अगोदर पलीकडचा अंक लिहून घ्यायचा 15, धन 3 काय झालं इथं ऋण 3, मग 4x बरोबर किती, 12 येईल। आता x सोबत जी 4 आहे, 4x चा अर्थ काय, वर 4x चा अर्थ आहे की 4 वेळेस आपण x घेतलेला, म्हणजे 4 आणि x मध्ये गुणाकारचं चिन्ह आहे। कोणतं आहे, गुणाकारचं चिन्ह। आणि गुणाकार जर असेल तर अपोजिट साइडला काय करायचं आपल्याला, भागाकार। भागाकारामध्ये नेणे म्हणजे काय, छेदामध्ये नेणे। भागाकारामध्ये नेणे म्हणजे काय, छेदामध्ये नेणे। सो आपण काय करणार, मग x बरोबर 4 गुणाकारात आहे त्याला कुठे नेलं आपण, भागाकारात। आणि भागाकारामध्ये नेणे म्हणजे त्याला काय करणे, छेदामध्ये नेणे। मग आता इथे जर पाहिलं आपण तर काय होईल, मग 4 त्रिक 12, मग x ची उकल किती आली, 3। आता हे जर प्लस असताना जर एखाद्या वेळेस मायनस आहे, आणि असं होऊ शकतो का, पहा एक गणित तयार करतो इथं, ओके। आम्ही आपल्यासाठी गणित तयार केलं आहे, x - 3/2 इज इक्वल टू 2। आता या गणितामध्ये चेंज काय केलं मी, प्लस च्या ऐवजी मायनस आणला आणि आता अपूर्णांक आणला मी। समीकरणामध्ये काय आणला, अपूर्णांक आणला। समीकरणामध्ये अपूर्णांक जरी असेल तर हे ऋण 3/2 अपोजिट साइडला काय व्हायलंय, धन। सो पलीकडचे दोन दशाचे तसे, आणि जे ऋण 3/2 आहे ते काय झाले, धन 3/2। एक्स बरोबर 2 दुनी
चार मध्ये 3 मिळवा किती होतील 7 आणि छेदामध्ये 2 जशाचे तसे. उत्तर किती आलं x बरोबर 7/2. लक्षात आलं. मग ट्रिक कशा आहेत तर सो आता बेरीज असताना आपण वजाबाकी केली अपोजिट साइडला. या दोघांमध्ये गुणाकार असताना काय केला आपण भागाकार केला. वजाबाकी असताना आपण काय केली बेरीज केली. आणि त्यानंतर जसं की 7/2 लिहिलं याचा अर्थ काय केला आपण 2 ने भागितलं त्याला. लक्षात म्हणजे जवळपास सर्व क्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आता हे बेसिक समजून घेतल्यानंतर आता आपण थोडीशी काठिण्य पातळी कंसाचा उपयोग कसा केला जातो त्याबद्दल बोलू. आता आपण समीकरणामध्ये कंसाचा वापर कसा होतो. जसं की आता आपलं 3ऱ्या क्रमांकाचं गणित आहे 4 कंसात x अधिक 3 बरोबर 48 असं गणित आहे. आता एक लक्षात घ्या इथं तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय काय आहे की हा 4 कंसाच्या बाहेर आहे म्हणजे गुणाकारात आहे. छेद तुम्ही याला काय करू शकता भागाकारामध्ये पाठवू शकता. बरोबर x + 3 मी ऍज इट इज लिहितो. हे 48 4 गुणाकारात आहे कंसाच्या बाहेर गुणाकारात आहे म्हणून कुठे नेलं मी त्याला भागाकारात. मग सांगा 4 1 4 4 2 8. मग x बरोबर -3 काय झाले -3 आणि आन्सर किती येईल इथं 9. बरोबर ही झाली एक स्टेप. दुसरी कंसाच्या बाहेरच्या संख्येनं आपण कंसाला गुणून सुद्धा उत्तर काढू शकतो. सेम गणित मी पुन्हा एकदा लिहितो. तेच गणित लिहा तुम्ही परंतु त्याला 4 नंबर द्यायला मी 4x अधिक 3 बरोबर 48. हेच गणित मी पुन्हा एकदा लिहिलो. सो 4 गुणिले x 4x म्हणजे या 4 ने कंसाच्या पहिल्या संख्येला गुणायचं पुन्हा दुसऱ्या संख्येला सुद्धा गुणायचं. हा नियम आहे तो. मग 4 गुणिले x 4x 4 गुणिले 3 म्हणजे 4 3 12 बरोबर 48. मग 4x धन 12 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील ऋण 12. 4x बरोबर किती येईल 36. 4 गुणाकारात आहे 36 सोबत कुठे जातील ते भागाकारामध्ये आणि 4 गुणे 36. या पद्धतीने आपण सोडू शकतो. क्लिअर आलं. मग आता हे झालं एक कंस असताना. परंतु कधी कधी काय होतं की 2 कंसाचं उदाहरण मला नंतर घ्यायचंय. अगोदर मी काय करतो माहितीये का की गुणोत्तर व प्रमाणात असेल तर अशा वेळेस काय करायचं. जसं की मी इथे एक गणित तयार करतो 5व्या क्रमांकाचं x + 4 x - 3 is equal to 9/2. ओके असं गणित घेतलं मी या ठिकाणी. आता यात काय झालं बरं की x हा किती वेळेस आला या ठिकाणी 2 वेळेस आला. अंशात पण आला आणि छेदामध्ये पण आला. बरोबर. मग अशा वेळेस कसं करायचं. मग अशा वेळेस आपण काय करणार सर्वात अगोदर हे जे याचं एक सूत्र आहे पहा. सूत्र कसं आहे ते सांगतो अगोदर आणि मोडून घेतो. a/b बरोबर c/d असेल तर नेहमी कोणाचा गुणाकार करायचा a आणि d आणि त्यानंतर b आणि c यांचा गुणाकार करायचा. मग त्या हिशोबानं काय होईल बरं 2 घेतला मी 2 न कोणाला गुणायचं मला x अधिक 4 आणि 9 ने कोणाला गुणायचं आहे x वजा 3. लक्षात आला नियम. मग आता 2 ने गुणून घेऊ. 2 गुणिले x 2x 2 चौक 8 9x 9 3 27. आता टार्गेट काय राहील आपलं पुढचं x लेफ्ट हँड साइडला घ्यायची सर्व राशी आणि अंकाच्या राशी राईट हँड साइडला घ्यायच्या. सो 2x धन 9 इकडे काय होतील ऋण 9 आणि धन 8 अपोजिट साइडला गेल्यावर ऋण 8 ऋण 7x
बरोबर ऋण काय होतील 35. संख्येच्या दोन्ही बाजूला ऋण आलं तर त्याला आपण कॅन्सल करायचे, कारण दोन ऋण संख्येचा भागाकार हे काय असतो धन संख्या असते, त्यामुळे दोन्ही ऋण कॅन्सल झाले म्हणून 7x बरोबर 35. मग 7 5 35. किती आन्सर आलं त्याचं 5. त्यानंतर दोन अपोजिट साइडला कंस असल्यावर काय करायचं, जसं की मी आता हे गणित घेतो ज्याचं उत्तर निश्चित नसणार. सो 4x अधिक 5 बरोबर 6x मायनस 2. एक अंदाजे घेतला. आता इथं असं होऊ शकतं की एखादं उत्तर तुमचं फ्रॅक्शन मध्ये है ना, धन येईल ऋण येईल काही होऊ शकतं. पण आता ही जी सिच्युएशन आहे ही कशी सिच्युएशन आहे पहा तुम्ही इथं पहा, जसं की त्या पद्धतीची सिच्युएशन आपल्या वर झालेली आहे, जसं मी त्याला अंडरलाईन करतो आहे का. बस आता आपल्याला सिंपल वे मध्ये चालायचं आहे. करेक्ट. सांगा मग काय करणार तुम्ही. 4 ने गुणणार, 4 गुणिले x 4x 4 पंचे 20, 6 गुणिले x 6 दोन्ही 4x मायनस 6x बरोबर मायनस 12. धन 20 अपोजिट साईडला गेल्यावर मायनस 2x बरोबर किती आले मायनस 32. आता झालं का ऋण ऋण काय होतील धन, कारण दोन्ही साईडला आहेत म्हणून कॅन्सल झाले. 2x बरोबर 32. मग x बरोबर किती येईल 16. ओके, काही स्टेप मी ड्रॉप करतो जागा नसल्यामुळे. त्यानंतर पुढची लेवल काय असू शकते. पुढची लेवल अशी असणार, सपोज मी 7वं गणित घेतो. 4 कंसात x अधिक 3 छेद 5 कंसात x वजा 1 बरोबर 3 छेद 2 असं गणित घेतलं नाही. अशा वेळेस काय करणार तुम्ही. बरोबर लेवल वाढत चालली. लक्षात तुम्हाला की आता आपली जी काठिण्य पातळी आहे ती काय होत चालली वाढत चालली आहे. त्याच्यामुळे आपले रूल्स आपल्याला काळजीनं फॉलो करायचे. इथं काय करणार आपण 4 गुणिले x 4x 4 3 12 5 गुणिले x 5x 5 1 5 आणि 3 चे 2 जशाचे तसे. म्हणजे या 2 ने न गुणता कंसाच्या बाहेर असेल तर कंसाच्या आत त्याला काय करायचं मल्टिप्लाय करून घ्यायचं. बाकी तर सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला. पुढच्या स्टेप 2 ने तुम्ही याला गुणणार, एनएमएस मध्ये तुम्ही डायरेक्ट करू शकता. सांगा 4 दोन्ही 8x 12 दोन्ही 5 3 5 3 so 8x minus 15x minus 15 minus 24 किती येईल मायनस 7x राहतील. इकडे किती येतील 39. आता 7च्या पाण्यामध्ये 39 येतात का, ऋण ऋण धन होतील. सो आन्सर किती येईल 39 चे 7. सर्वात शेवटचं एक ट्रिकी गणित घेऊ आपण, जिथं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट केला जाऊ शकतो. डिस्ट्रॅक्ट म्हणजे खरं की आपण एवढे रूल शिकलो बरोबर आहे का, परंतु कन्फ्युज कसं करू शकतात तेच संदर्भात पाहू आपण. 8वं गणित. आता हे गणित आहे. आता इथं काय झालं की 5 अधिक x अधिक 1 प्लस कंसात x अधिक 2. 2 कंसाच्या मध्ये काय आहे बरं, प्रत्येक वेळेस प्लसचं चिन्ह आहे. अशा वेळेस आपल्याला कोणतीही क्रिया करायची गरज आहे का नाही, सरळ आपण ऍडिशन करायचं. ते कंस आहे किंवा नाही आहे त्यानं काही फरक पडणार आहे का नाही. डायरेक्ट संख्यांची बेरीज. सांगा काही संख्यांची बेरीज x आणि x किती x झाले 2x. अंकाची बेरीज करा 5 आणि 1 6 6 आणि 1 7. त्यानंतर x मायनस 2 3 चे
4. बाकी तिरकस गुणाकार करून तुम्हाला आन्सर. बाकी तर माहिती ना, फक्त करायचं. हो सॉरी, 7 आणि 1 किती होते? 8. ओके, बाकी तुम्हाला काय करायचं आहे क्लिअर माहिती सर्वांना, बरोबर. पुढच्या स्टेप मी करत नाही, माझ्याकडे जागा पण नाही आणि मला पुढचे प्रॉब्लेम घ्यायचे आहे, बरोबर. दॅट्स वाय इथे आपला बेसिकचा पोर्शन संपतो. आता आपण NMS चे जे एक्झॅक्ट गणित आहे त्याबद्दल डिस्कस करू. तर यावर आधारित आपण जे पहिलं गणित घेणार आहोत ते या पद्धतीचं आहे. पहा, 11x वजा 1 चे 2x अधिक 3 बरोबर 2. पहा आता सर्वप्रथम आपण काय करणार, जी संख्या छेदामध्ये म्हणजे भागाकारामध्ये ती अपोजिट साइडला काय जाईल? गुणाकारामध्ये. सो 11x minus 1 बरोबर 2 इन ब्रॅकेट 2x plus 3. 2 into 2 4x plus 6 plus 4x काय होतील? minus 4x minus 1 काय होईल? plus 1. so किती? 7x is equal to 7 आणि x ची व्हॅल्यू किती असेल? 1. दुसरे जे गणित आहे, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा कितीने मोठा आहे? 2. लक्षात घ्या. आता तुम्हाला माहित आहे की अपूर्णांकामध्ये वरची संख्या काय असते? अंश, आणि खालची संख्या काय असते? छेद. आता छेद अपूर्णांकापेक्षा अंशापेक्षा कसा आहे? 2 ने मोठा आहे, छेद मोठा आहे, म्हणून आपण काय करायचं? अंशाला काय मानायचं? x मानायचं. मग आता अंश जर x मानला तर छेद काय होईल बरं? त्याच्यापेक्षा 2 ने मोठा आहे, म्हणजे छेद ऑटोमॅटिक काय होऊन चालला? x plus 2, बरोबर. मग आता अंश झाला x आणि छेद झाला x plus 2. पुढे सांगितलं की अंशामध्ये किती मिळवले असता? 4 मिळवले असता. अंश कोणी सांगा? x. अंशामध्ये किती मिळवायचे? 4. आणि छेदातून 1 वजा करायचा. सध्या छेद कोण आहे? x अधिक 2 हा आपला छेद आहे. छेदातून 1 काय करायचं आहे? वजा केल्यास कोणता अपूर्णांक मिळतो? 7/4 मिळतो. तर तो अपूर्णांक कोणता? म्हणजे आपल्याला a/b हा जो अपूर्णांक आहे, ज्याला आपण x आणि x अंश आणि x/2 हा काय धरलेला आहे? छेद धरलेला आहे. तो अपूर्णांक आपल्याला फाइंड करायचा आहे. सो काय होईल? x plus 4 as it is. 2 मधून 1 जर वजा केला तर किती राहील? 1. 7/4. तिरकस गुणाकार करू आपण, डिवाइड करू, चालेल? 4 गुणिले x काय येईल? 4x. 4 गुणिले 4 16. 7 ने x ला गुणा, 7x. 1 ने गुणल्यावर 7. सो धन 7 काय होतील? धन 16 काय होतील? सो ऋण 3x बरोबर किती येईल? ऋण 9. ऋण ऋण कॅन्सल. x बरोबर 9/3. सो x बरोबर किती येईल? 3. आता आपल्याला काय विचारलं? x ची किंमत विचारली का? नाही. आता शिक आपलं काय निघला? अंश निघला. छेदाची किंमत काय आपली? हा जो आपण काढला हा काय आहे? अंश आहे. आणि छेद जो आहे, छेदाची व्हॅल्यू किती धरली होती आपण? x plus 2. x ची व्हॅल्यू किती आली? 3 plus 2 is equal to 5. मग आता तो अपूर्णांक जो आहे त्याचा अंश किती येईल? 3 आणि छेद किती येईल? 5. म्हणून 3/5 हे असेल त्याचं आन्सर. तिसऱ्या गणितामध्ये आता इथं फक्त कंसा संदर्भात प्लस असेल तर डायरेक्ट घ्यायला हरकत नाही, पण मायनस असेल तर मायनस मुळे सुद्धा काय होतं? कंसातले सर्व चिन्ह बदलतात. जर कंसाच्या बाहेर जर मायनस असेल
तर मायनस मग कंसाच्या आपल्या सर्व व्हॅल्यूजची काय होते या ठिकाणी विरुद्ध संख्या घ्यावी लागते. जसं की इथं पहा 7x ला मी 7x लिहितो. हे ऋण 3 गुणिले 3 किती होईल ऋण 3 मायनस प्लस मायनस 4x आलं लक्षात. तसंच इथं 3x मायनस प्लस मायनस 7 मायनस मायनस काय होईल इथं प्लस. लक्षात आलं तुम्हाला की कंसाच्या बाहेर ऋण आहे पण आत धन असेल तर ऋण घ्या, पण कंसाच्या बाहेर पण ऋण आहे आत पण ऋण आहे तर काय घेणार आपण धन घेणार, कारण दोन ऋण संख्येचा गुणाकार हा काय असतो धन संख्या असते. बरोबर. आता याच्यात हा पुन्हा एक आहे, याला काय आहे कंस करून इथं x दिलेला आहे आणि इथं 9/14 आहे. आता 7x मधून 4x वजा करा किती राहतील 3x वजा 3 जशाचे तसे. 3x मध्ये 4x मिळवा किती आले 7x वजा 7 गुणिले x बरोबर किती आलं 9/14. 3x वजा 3 आहे ना याच्यात कॉमन करू आपण 3 कंसात काय राहील x वजा 1. लक्षात घ्या 3x वजा 3 त्यामध्ये 3 कॉमन काढला कंसात काय राहील 3 कंसात x वजा 1. इथे 7 कॉमन काढला 7 कॉमन काढला म्हणजे कंसात राहिला x 7 1 7 x वजा 1 गुणिले x बरोबर 9/14 x मायनस 1 काढले 3 गुणिले x म्हणजे काय होईल 3x छेदामध्ये कोण आहे 7 बरोबर 9/14. 3x बरोबर भागाकारात 7 आहे अपोजिट साइडला गेल्यावर पुढचा दिलते गुणाकारात 7 1 7 2 मग 3x बरोबर किती आलं 9/2. मग x बरोबर 9/2 गुणिले 3 गुणाकारात आहे अपोजिट साइडला गेल्यावर पुढचा दिलते भागाकारात 3 1 3 3 9 x बरोबर 3 1 3 2 1 2 and that's why आन्सर किती 3/2. म्हणजे इथं x जो आहे त्याने गुणून आपल्याला स्क्वेअर मध्ये करून काही कन्फ्युजन वाढवायचंय का नाही. असं जर एखादा बाहेर x आला असेल तर असं समजायचं की इथं काहीतरी कटण्यासारखं आहे. जसं की इथे कटण्यासारखं काय होता x वजा 1 हा कंस दोन्ही ठिकाणी कॉमन निघतो. त्या कॉमनला आपण रिमूव्ह केल्यामुळं आपल्याकडे बरोबर एकच x हे पद राहत होतं. त्यानंतर चौथं गणित आहे पहा. आता एक लक्षात घ्या काही संख्या असतात 25 50 75 याचे पाडे पाठ करायला किंवा आपल्याला वेगळे लक्षात ठेवायची गरज आहे का लॉजिकली पण आपण लक्षात ठेवू शकतो. जसं की आता पहा 75 ला जर मी 8 न गुणलं सांगा 75 चे दुप्पट काय होतात 150. मग 150 गुणिले 4 किती होतात 600. मग आता मला सांगा या दोघां 75 गुणिले 8 जर 600 आहे तर दशांश नंतर किती अंक आहेत 2. मग इथं दशांश नंतर 2 शून्य म्हणजे हे कटलं म्हणजे याचा अर्थ 0.75 आणि 8 यांचा गुणाकार किती आला 6. लक्षात आलं ट्रिक लक्षात आली का 75 गुणिले 8 म्हणजे किती 600. दशांश नंतर 2 स्थळ म्हणून इथं मी 2 स्थळ घेतो गुणिले 1. चला एक स्टेप वाढवू आपण. त्यानंतर 0.75 ला 1 ने गुणा उत्तर काय येईल 0.75 ना 75 म्हणू शकत नाही त्याला आपण मायनस. आता मायनस किती लावले इथं 7 0.25 न 3 ला मल्टिप्लाय करा किती 0.75. त्यानंतर 25 चौक 100 दशांश नंतर किती स्थळ आहे 2 स्थळ गुणिले 1 प्लस किती आहे 14. मग आता सांगा हे 2 शून्य कटले किती राहिले इथं फक्त 6a. इथं आहे 0.75 वजा 7 इथं आहे 0.75 वजा 1a म्हणजे नुसतं a लिहिलं तरी चालतं. त्यानंतर काय येणार इथं 14. आता तुम्हाला माहित असेल इज इक्वल टू च्या दोन्ही साईडला जर संख्या सारखी असेल
तर ती कट होते. येते लक्षात. सो दोन्ही साईडला सारखी संख्या कोणती आहे बरं? 0.75. त्याला आपण कट करू. काय शिल्लक राहील? 6a मायनस 7 बरोबर मायनस a प्लस 14. मायनस a काय होईल इकडं? प्लस a. ऋण 7 काय होतील? सांगा. 6 आणि 1 7a बरोबर 21. 7 ने भागा. आन्सर किती? 3. दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर किती आहे? 5/4. गुणोत्तर दिला असेल ना त्याला एक्सच्या पटीमध्ये लिहायचं. कशाच्या पटीमध्ये लिहायचं? च्या पटीमध्ये. जसं की गुणोत्तर 5/4 आहे म्हणून ज्यात पहिली जी संख्या आहे, पहिली संख्या तिला 5/4. 5/4 म्हणजे पहिली संख्या घ्यायची 5x. तर सांगा आता दुसरी संख्या काय होईल? काय होईल? 4x. कारण गुणोत्तर कसं आहे? 5/4. त्यामुळे दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर, एक अंशातली काय आहे? 5 आणि दुसरी छेदातली काय आहे? 4x. तर यांचं गुणोत्तर 5/4 आहे म्हणून आपण पहिली संख्या म्हणजे अंश, पहिली संख्या म्हणजे काय धरला आपण? अंश 5x आणि दुसरी संख्या म्हणजे काय धरला आपण? छेद 4x धरलं. आता या दोन्ही संख्येमधून किती वजा करायचे आहे? 56. इथून पण 56 आणि 4x मधून सुद्धा 56 वजा केले तर येणाऱ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे? 3/2. आता इथं x वगैरे घ्यायची गरज आहे का? नाही, कारण आता ऑलरेडी आपल्याकडे लेफ्ट हँड साइड तयार आहे. त्यामुळे राईट हँड साइडला फक्त रेशो घ्यायचा. कारण तुम्ही इथं x जरी घेतलं तर x काय होणार आहे? कट होणार आहे. येते लक्षात. मग आता तिरकस गुणाकार. सांगा. 5 दोन्ही 56 दोन्ही 100. 4 3 56 3 168 बरोबर आहे का? 5 3 15 150 3 18. ओके. मायनस झाले इकडं. हे मायनस 112 काय होतील बरं? प्लस. सांगा. 10 मधून 12 वजा केले किती राहतील? 2x. 68 मधून 12 वजा करा 168 मधून. 8 मधून 2 गेले 6 है ना. 16 मधून 11 गेले 5. बरोबर. मायनस मायनस किती आन्सर? 28. आता काय विचारलं आपल्याला? तर त्या संख्यांची बेरीज किती? आता फक्त आपलं काय निघलं बरं? x निघलं. काय निघला? x. आता आपल्याला त्याची व्हॅल्यू करावं लागेल. पहिली संख्या कोणती होती आपली? 5x. 5 गुणिले x ची किंमत किती आहे? 28. 28 पंचे 140. दुसरी संख्या कोणती आहे? म्हणजे 4 गुणिले 28 किती? 8 चौक 32 म्हणजे 112. आणि दोघांची काय विचारलं आपल्याला? बेरीज. म्हणजे बेरीज म्हणजे 5x आणि 4x ची बेरीज. बरोबर. म्हणजे 140 आणि 112 किती वजा? 252 येईल है ना. किंवा आणखीन एक मेथड आहे पहा. तुम्ही काय करा माहिती का? पहिली संख्या कोणती आहे? 5x. दुसरी आहे 4x. दोघांची बेरीज करा किती आली? 9 ने काय करा? 28 ने गुणा. 9 8 72. 9 2 18 आणि 7 25. तर बदलणार आहे का? सर्वात शेवटचं गणित पहा. समद्विभुज त्रिकोणाची परिमिती किती दिली आपल्याला? 61 सेमी. त्रिकोणाच्या पायाची लांबी ही एकरूप बाजूंच्या लांबीपेक्षा कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. तर त्रिकोणाचा पाया किती? इथं आपल्याला जिओमेट्रीचं
जे नॉलेज आहे ते क्लिअर पाहिजे. हा सपोज हा त्रिकोण आहे ए बी सी. आता समद्विभुज त्रिकोणाच्या फक्त दोन बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात, बरोबर, एकरूप असतात. आता ज्या एकरूप बाजू आहे त्यांचं माप आपण किती ग्राह्य धरू, एक्स. किती ग्राह्य धरू, एक्स. पुढे काय सांगितलं की त्रिकोणाच्या पायाची लांबी म्हणजे हा पाया कोण आहे, बीसी. पायाची लांबी ही एकरूप बाजूंच्या लांबीपेक्षा कितीने कमी आहे, 2 ने. आता एकरूप बाजू एक्स मापाची आहे तर पाया 2 ने कमी म्हणजे किती झाला, एक्स मायनस 2. आता हे सर्व मेजरमेंट्स कशामध्ये आहे, सेंटीमीटर. कशामध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये आहे. आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. ती परिमिती किती दिली आपल्याला, 61. मग सांगा पहिली बाजू कोणती आहे आपली, ए बी. तिचं माप किती आहे, एक्स. दुसरी बाजू आहे पाया, ती किती आहे, एक्स मायनस 2. तिसरी बाजू आहे एक्स. आणि सर्वांची बेरीज किती दिली आपल्याला, 61 दिलं. मग सांगा, तुम्हाला म्हणलो तुम्ही प्लस मायनस मध्ये तिथं कंसाच्या सुरुवातीला पण प्लस असेल आणि नंतर पण प्लस किंवा मायनस असेल तर काय फरक पडतो का, नाही. तुम्ही सरळ जरी घेतलं इथं एक्स अधिक एक्स मायनस 2 अधिक एक्स बरोबर 61. सांगा किती एक्स आहेत आपल्याकडे, 3x वजा 2 बरोबर 61. सांगा 3x बरोबर हे ऋण 2 अपोजिट साइडला धन 2 होतील, किती होतील सांगा मग, 63. आणि यावरून x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 63 ला कितीने भागू आपण, 3 ने. 3 दोन्ही 3 एक 3. तर x चं माप एकरूप आलं. पण आपल्याला विचारलं काय बरं, पाया. पाया कोणी आपला, बीसी. त्याचं माप किती आहे, x मायनस 2. सो 21 मधून 2 वजा केले किती, 19 सेंटीमीटर. दॅट इज द आन्सर. इथे आपलं एकचल समीकरण हा कंटेंट 1 शॉट मध्ये कंप्लीट होतो.